आता हुंडे देऊन सुद्धा मुली भेटत नाही. मुलीचं लय अवघड झालं महाराज. आणि मुलगीवाले एवढे हुशार दादा, एवढे हुशार आहेत, अशा घरामध्ये मुलगी देतात का तिला काही त्रास नाही झाला पाहिजे, अशा घरामध्ये मुलगी देतात. एका ठिकाणी कीर्तना करता गेले आणि कमिटी मंडळ जे होतं त्यातलं एक जण मला म्हणे, ताई चला आपल्या घरी चहा घेण्याकरता. म्हटलं ठीक आहे चला. त्या ठिकाणी चहा घेण्याकरता गेल्याच्या नंतर तो व्यक्ती मला सांगू लागला, ताई आमच्या मुलीचं एवढं कल्याण झालं, आपल्याला एकच मुलगी म्हणे ताई, पण तिचं पण एवढं कल्याण झालं, एवढं कल्याण झालं. म्हटलं सांग बाबा किती कल्याण झालं. तो म्हणे, ताई आपल्या मुलीला सासरा सुद्धा नाही, एवढं कल्याण झालं. आपल्या मुलीला सासू सुद्धा नाही, आपल्या मुलीला भाया सुद्धा नाही, आपल्या मुलीला देर सुद्धा नाही, आपल्या मुलीला ननन सुद्धा नाही. मला वाटलं म्हणतो का तिला नवरा सुद्धा. अशा घरामध्ये मुलगी देतात की तिला काही त्रास नाही झाला पाहिजे, दोनच तोंड आणि रोज खिचडी बोंड, अशा घरामध्ये मुलगी देतात. मुलीचं फार अवघड झालं महाराज, फार अवघड झालं. ऐका, एखाद्या लग्नामध्ये बिगर लग्नावाल्या मुलाकडचे पण त्या लग्नामध्ये यावं आणि बिगर लग्नावाल्या मुलीकडचे पण त्या लग्नामध्ये यावं लग्न करता. ऐका, मुलाकडच्याने जर मुलीकडच्यानं राम राम घातला ना, ते स्वयं राम राम सुद्धा नाही घालत. ते काय म्हणते माहिती का, तो राम राम तिकडच राहू दे, आम्हाला यंदा करायचंच नाही. एवढं अवघड झालं. दुसरी चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. गुरु सुधारी बरणो रघुवर विबल जसो जोधायक फलाचारी बुद्धिहीना तनु जान गे सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिहो मोई हरहु कल सभी का।
जय जय श्री राधा रमण जय जय नवला किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर राधी मेरी स्वामिनी राधी मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वासा श्री वृंदावन को वासा श्री वृंदावन को वास बिठला श्री गुरु चरण सरोज रजा निज मन मुकुरु सुधारी वर्णो रघुवर विमल जसो जोधायक फलाचारी बुद्धिहीना तनु जान गए सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिहो मोई हरहु कल सभी का जय जय श्री राधा रमण जय जय नवला किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर राधी मेरी स्वामिनी राधी मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन को वासा श्री वृंदावन को वासा श्री वृंदावन को वास बिठला कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय वारकरी भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगात तुकोबारांचा नाम प्रकरणात बोलणारा अभंग आहे विठ्ठला तुकोबारा म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेनी सदा चित्ता समाधान जर सुख पाहिजे असेल जर समाधान पाहिजे असेल तर काय करा अखंड चिंतन करा आम्ही सुद्धा नाम चिंतन केलं त्या भगवान परमात्म्याचे अलंकार आम्ही आमच्या देहावरती धारण केले आहे सेटिंग पहिल्यासारखीच राहू द्या टेन्शन घेऊ नका आपला पहिला तुकोबारा म्हणतात त्या परमात्म्याचे अलंकार आम्ही आमच्या देहावरती धारण केलेले आहे आम्ही कुठे जातो काय करतो काय खातो याचं सुद्धा आम्हाला भान राहिलेलं नाही असो ऐसा कुठे आठवची नाही देहीच विदेही होऊ दशा देवाने आम्हाला जसं एवढंय तसं आम्ही राहतो एवढंच नाही तर आम्हाला अग्निरूप सुद्धा काही करू शकत नाही का म्हणे आम्ही झालो अग्नि रूप लागून येते पाप पुण्यांगा त्याचं कारण बघा अग्निरूप म्हणजे काय ज्ञान अग्निरूप आम्ही झालेलो आहोत तुकोबारा असं म्हणतात विठ्ठला भगवंताच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह की ज्याच्या कृपेने अखिल विश्व चालतं माऊली वर्णन करतात म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाल म्या हलविल्या प्राण हाले जो जगात चालिता असा असणारा परमात्मा की हे शरीर सुद्धा त्याच्या सत्तेने चालतंय चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरी विना त्या परमात्म्याच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह
घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. या लोकांना आपल्याला तुकोबाई सांगतात की तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल तर काय करा, अखंड चिंतन करा, अखंड चिंतन करा. ऐका, अनेक साधू संतांनी चिंतन केलेलं आहे, अनेक साधू संतांनी भजन केलेलं आहे, महिला मंडळ पुरुष मंडळ. ऐका ना, अर्जुनाचं रोम रोम देखील कृष्ण कृष्ण म्हणत होतं, जनाबाईच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आपलं तोंड देखील विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही म्हणते त्या खुशा. ऐका ना, माझ्या गवळणींनी सुद्धा काय सुंदर भजन केले, काय सुंदर नामचिंतन केले. सासो की माला पे सिमरू में शिव का नाम, सासो की माला पे सिमरू में कृष्ण का नाम हो. सासो की माला पे सिमरू में शिव का नाम, सासो की माला में सिमरू में कृष्ण का नाम. अपने मन की में जानो जानो कृष्ण का नाम, अपने मन की में जानो जानो कृष्ण का नाम. सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में कृष्ण का नाम, सासों की माला पे सिमरू में कृष्ण का नाम. सासो की माला पे सिमरू में कृष्ण का नाम, सासो की माला पे सिमरू में कृष्ण का नाम, कृष्ण का नाम. अपने मन की मैं जानो और जानो कृष्ण का नाम. सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में कृष्ण का नाम, शिव का नाम, शिव का नाम. अखंड चिंतन त्या गवळणीनं केलंय. त्याच्या माध्यमातून काय भेटत होतं, तर सुख भेटत होतं, समाधान भेटत होतं. ऐका ना, प्रत्येक माणसाला वाटतं की संसारामध्ये आपल्याला सुख मिळालं पाहिजे. मिळालं का हो सुख? हा, माणसाला वाटतं की लग्न झालं की सुख. आवाज वाढवा थोडा, ट्रबल द्या, ट्रबल ताईचा आवाज आला. माणसाला वाटतं की लग्न झालं की सुख मिळणार. मिळालं का सुख? हा, तुम्हाला भाषा कळत नाही माझी? गेनवाडा जरा. लोक म्हणतात भागाभागामध्ये बदल असतो, बरोबर आहे ना. शिव बदललं की भाषा बदलते. आम्ही भरपूर दुरून आलो होतो, आम्ही संभाजीनगरहून आलो, भरपूर बदल झाला, बरोबर का नाही. म्हणजे शिव बदललं की भाषा बदलते. आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जाळतात, इथं कसं आहे? आ, कळते का भाषा? बाबा, आमच्या तिकडे झोपल्यानंतर डोळे लावतात, इथं कसं आहे? हा, काही काही लोक एवढे डेंजर राहते, झोपले तरी त्यांचे डोळे उघडेच राहते. विठ्ठला विठ्ठला मला सांगा, माणसाला वाटतं की लग्न झालं की सुख मिळणार. मिळालं का सुख? हा, नाही. लग्न झाल्यावर तर सुखच नाही महाराज, अजिबात सुख नाही. नवीन नवीन बायको म्हणत असते, अहो तुम्ही माझे प्राणनाथ आहात. लेकरं बाळा झाले का ती म्हणत असते, अहो तुम्ही माझे नाथ आहात. आणि म्हातारपणाला ती म्हणते तुम्ही अनाथ आहात. घ्या आता. विठ्ठला विठ्ठला लग्न झालं, पत्नी मिळाली, बायको मिळाली म्हणजे सुख नाही. मला सांगा, मुलगा झाला म्हणजे सुख आहे का? हा, मुलगा झाल्यावर सुद्धा सुख नाही. माणसाला वाटतं मुलगा झाल्यानंतर तरी आपल्याला सुख मिळेल, समाधान मिळेल, पण मुलगा झाल्यावरती सुद्धा सुख मिळत नाही. मला सांगा पुरुष मंडळ बोलत चला, आपल्याला मुलगा झाल्याबरोबर बातमी कळाली, अहो तुम्हाला मुलगा झाला. मुलगा झाल्याची बातमी कळाल्याबरोबर आपण काय करतो बरं? बोला ना, काय करतो आपण? हा, पळत दुकानामध्ये जातो, पेढेचं बॉक्स आणतो, सगळ्या गावाला पेढे वाटतो. पेढे घ्या, मुलगा झाला, पेढे घ्या, मुलगा झाला,
पेढे घ्या म्हणतो का नाही आपण? हा म्हणतो. मला सांगा त्याच मुलाने जर मथरपणाला कंबडात लात घालून जर घराच्या बाहेर काढलं तर आपण म्हणतो का पेढे घ्या? मुलाने मारलं पेढे घ्या म्हणतो का आपण? नाही. मग लग्न झालं म्हणजे सुख नाही आणि मुलगा झाला म्हणजे सुख नाही. मग लोक म्हणू लागले का हो तुकोबा आहे तुम्हाला आम्हाला सुख समाधान द्यायचंय पण तुम्हाला काय गरज पडली आम्हाला सुखाचं साधन सांगण्याची? कारण संतांचं जीवन कसं आहे, संत अवतार घेतात कुणा करता? फक्त आपल्या करता, आपल्यावरती उपकार करण्याकरता संत या ठिकाणी येतात. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घराच्या वैकुंठी, 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 आले घराच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हो येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घराच्या वैकुंठी. संत अवतार घेतात फक्त आपल्या करता, आपल्या करता. संत जीवन जगले फक्त कुणा करता? हा बोला तर का हाणू घेऊ? हा आपल्या करता संत अवतार घेतात, आपल्यावरती उपकार करण्याकरता, आपल्या जीवाचं कल्याण करण्याकरता अवतार घेतात. संत अवतार घेतात कारण संतांचं जीवन हे स्वार्थी नाहीये तर संतांचं जीवन हे परार्थी आहे, परार्थी आहे. मी बोलून जाईल कारण काही वर्ग आपल्याला बघायला भेटतात. पहिला वर्ग असा आहे की जो स्वार्थही नाही आणि परार्थही नाही साधत, कारण स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचं कल्याण झालेलं चांगलं झालेलं त्याला सहनच होत नाही. दुसरा वर्ग जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. तिसरा वर्ग म्हणजे फक्त परार्थ साधतो म्हणजे ते संत. पहिला वर्ग आपल्याला बघायचा आहे. ऐका महिला मंडळ, स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही, स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचं कल्याण झालेलं चांगलं झालेलं त्यांना सहन होत नाही. ऐका महिला मंडळ, पावसाळ्याच्या दिवसामध्ये आवाज थोडा वाढवा. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घरातील जर लाईट गेली तर लाईट गेल्याबरोबर आपण काय करतो बरं? झोपल्या का काय करतो आपण? हा महिला मंडळ काय करतो आपण? दिवा लावतो? नाही, अगोदर दिवा नाही लावत आपण. अगोदर घराच्या बाहेर येतो, शेजाऱ्याची लाईट आहे का गेली ते अगोदर आपण बघतो, नंतर आपला दिवा लावतो. बरोबर आहे. ऐका महिला मंडळ, गोड उत्तर दिलं तुम्ही. दिवा लावल्याबरोबर ऐका त्या दिव्याच्या भोवती एक पतंग नावाचा किडा गुणगुण करत असतो. तो किडा काय करतो बरं महिला मंडळ? हा त्या दिव्यावरती झडप घालतो. तो किडाही त्या ठिकाणी मरण पावतो आणि आपल्या करताही तो अंधकार करून जातो. म्हणजे स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही, स्वतःचं कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचं कल्याण झालेलं चांगलं सहन होत नाही. ऐका, एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते. सख्खे भाऊ होते पण पक्के वैरी होते. कळतंय का माझं बोलणं? सख्खे भाऊ होते पण पक्के वैरी होते. एकामेकांचं चांगलं झालेलं त्यांना अजिबात सहन होत नव्हतं. दोघा जणही भगवान शंकराची आराधना करू लागले, पूजा करू लागले. कर्पूरगौरं करुणावतारं
संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। हर हर शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा कर्पूरगारं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। हर हर शंभो 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 शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा हर हर शंभो शंभो शिव महादेवा हर हर शंभो शंभो शिव महादेवा। दोघा जणही भाऊ सख्खे भाऊ पण पक्के वैरी भगवान शंकराची आराधना करू लागले, भक्ती करू लागले। भगवान शंकर प्रसन्न झाले। जो मोठा होता ते मोठ्याकडे गेले। माग म्हणे काय मागायचं, काय मागणी आहे तुझी? तो म्हणाला देवा एक काम करा, माझी मागणी अशी आहे म्हणे, माझा छोटा भाऊ सुद्धा तुमची आराधना करतोय, तुमची भक्ती करतोय, तुम्हाला स्वार्थ आणि परार्थ बद्दल मला सांगायचं, लक्ष देऊन ऐका। मोठा भाऊ म्हणे देवा एक काम करा, माझा छोटा भाऊ सुद्धा तुमची आराधना करतोय, त्यांनी जर तुम्हाला एक वस्तू मागितली तर ती मला डबल मिळाली पाहिजे, 2 वस्तू तुम्हाला मला द्यावा लागतील, असं मला वरदान द्या। भगवान शंकर म्हणाले ठीक आहे तथास्तु। जो छोटा होता त्याच्याकडे भगवान शंकर गेले। माग म्हणे काय मागायचं? काही नको देवा, मला एक बंगला द्या म्हणे। किती? छोटा काय म्हटला? मला एक बंगला द्या। म्हणजे मोठ्याला किती द्यावा लागले? 2 द्यावा लागले, कारण मोठ्या भावाची मागणीच काय होती? छोट्याला एक वस्तू दिली की ती मला डबल झाली पाहिजे, कमी पडायला नको। पुन्हा भगवान शंकर छोट्याला म्हणतात मागा काय मागायचं? काही नको देवा, मला 1 एकर जमीन द्या। म्हणजे मोठ्याला किती द्यावा लागल्या? 2 एकर जमीन द्यावा लागली, कारण मोठ्याची मागणीच तशी होती। पुन्हा भगवान शंकर छोट्याला म्हणतात माग काय मागायचं? काही नको देवा, मला एक पत्नी द्या, एक बायको द्या। म्हणजे मोठ्याला किती द्यावा लागल्या? हे फक्त आता ऐकायचं। आता हुंडे देऊन सुद्धा मुली भेटत नाही, मुलीचं लय अवघड झालं महाराज। आणि मुलगीवाले एवढे हुशार आहेत दादा, एवढे हुशार आहेत, अशा घरामध्ये मुलगी देतात का तिला काही त्रास नाही झाला पाहिजे, अशा घरामध्ये मुलगी देतात। एका ठिकाणी कीर्तना करता गेले आणि कमिटी मंडळ जे होतं त्यातलं एक जण मला म्हणे ताई चला आपल्या घरी चहा घेण्याकरता। म्हटलं ठीक आहे चला। त्या ठिकाणी चहा घेण्याकरता गेल्याच्या नंतर तो व्यक्ती मला सांगू लागला ताई आमच्या मुलीचं एवढं कल्याण झालं, आपल्याला एकच मुलगी म्हणे ताई, पण तिचं पण एवढं कल्याण झालं, एवढं कल्याण झालं। म्हटलं सांग बाबा किती कल्याण झालं? तो म्हणे ताई आपल्या मुलीला सासरा सुद्धा नाही, एवढं कल्याण झालं। आपल्या मुलीला सासू सुद्धा नाही, आपल्या मुलीला भाया सुद्धा नाही, आपल्या मुलीला देर सुद्धा नाही, आपल्या मुलीला ननन सुद्धा नाही, मला वाटलं म्हणतो का तिला नवरा सुद्धा। अशा घरामध्ये मुलगी येतात की तिला काही त्रास नाही झाला पाहिजे, 2च तोंड आणि रोज खिचडी बोंड, अशा घरामध्ये मुलगी देतात। मुलीचं फार अवघड झालं महाराज, फार अवघड झालं। ऐका, एखाद्या लग्नामध्ये बिगर लग्नावाल्या मुलाकडचे पण त्या लग्नामध्ये याव आणि बिगर लग्नावाल्या मुलीकडचे पण त्या लग्नामध्ये याव लग्न करता। ऐका, मुलाकडच्याने जर मुलीकडच्यानं राम राम घातला ना, ते स्वयं राम राम सुद्धा नाही घालत। ते काय म्हणते माहिती का, तू राम राम तिकडच राहू दे, आम्हाला यंदा करायचंच नाही, एवढं अवघड झालं। विठाला विठाला छोट्याला एक पत्नी दिली तर मोठ्याला किती द्यावा लागल्या? मला बोलताना आवाज द्या, बोलताना आवाज द्या। 2 द्यावा लागल्या, कारण मोठ्या भावाची मागणीच काय होती? छोट्याला एक वस्तू दिली की ती मला डबल मिळाली पाहिजे, 2 मिळायला पाहिजे। ऐका, छोटा फार हुशार होता, पुरुष मंडळ किती हुशार होता। ऐका, तो म्हणे का रे देवा, मी तुम्हाला एक वस्तू मागितली
किती माझ्या मोठ्या भावाला डबल होते, याचं कारण काय? भगवान शंकर म्हणतात, अरे बाबा तुझ्या मोठ्या भावाची मागणीच अशी होती की तुला एक वस्तू दिली की ती मोठ्या भावाला डबल मिळाली पाहिजे, आपोआप मिळाली पाहिजे. ऐका ना पुरुष मंडळ, छोटा भाऊ फार हुशार होता, फार हुशार होता. तो म्हणे देवा एक काम करा ना, माझा एक हात एक पाय एक डोळा जाऊ द्या म्हणे. मोठ्याचं काय झालं असेल? दोन्ही पाय दोन्ही हात दोन्ही डोळे म्हणजे शापच झाला. स्वार्थही नाही आणि परार्थही नाही. विठाला विठाला स्वतःचंही कल्याण करून घेत नाही, दुसऱ्याचं कल्याण झालेलं चांगलं झालेलं त्यांना सहन होत नाही. ऐका, दुसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि परार्थही साधतो. ऐका, सूर्य उगम पावतो त्याच्यामध्ये त्याचा स्वार्थ आहे, पण मावळत असताना सगळ्या जगाला तो प्रकाश दिला जातो. बरोबर ना? नदी उगम पावते पण ऐका, समुद्राला मिळत असताना ती गावोगावी पाणी देत जाते, म्हणजे गावातल्या लोकांचं सुद्धा ती कल्याण करते, म्हणजे स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात. ऐका, तिसरा वर्ग जो आहे तो म्हणजे माझ्या संतांचा वर्ग आहे, संतांचा वर्ग आहे. संत जीवन जगले स्वार्थ करता नाही, त्यांच्या करता नाही, फक्त कुणा करता तर आपल्या करता संत जीवन जगले. किती त्रास झाला संतांना जीवन जगत असताना, किती त्रास झाला. ऐका ना, ज्या वेळेस माझे माऊली ज्ञानोबराय छोटे होते, लहान होते, आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरता जात होते, त्यावेळेस याच लोकांनी या समाजाने माऊली ज्ञानोबरायांना काय फेकून मारलं? शेण फेकून मारावं, कुणी दगड फेकून मारतय, कुणी जोळीमध्ये माती टाकलेली आहे. ऐका, ज्या वेळेस माऊली ज्ञानोबरायांना लहानपणी असताना गाडी बैलामध्ये बसण्याची इच्छा निर्माण झाली, त्यावेळेस याच लोकांनी या समाजाने मला सांगा, साधं माझ्या माऊली ज्ञानोबरायांना गाडीमध्ये सुद्धा बसू दिलं नाही. आज तो समाज, तेच लोक चांदीच्या रथामध्ये बसून माऊली ज्ञानोबरायांना कुठे नेतात? पंढरपूरला नेतात, पंढरपूरला नेतात. ही ताकद संताची, ही ताकद संताची, कारण त्यांचं जीवन स्वार्था करता नाही तर संतांचं जीवन फक्त परार्थी आहे, आपल्या करता आहे. विठाला विठाला ऐका, माझ्या माऊली ज्ञानोबाई या समाजाचा, या लोकांचा त्रास सहनच केला नसता तर या समाजाला, या लोकांना केव्हा कळलं असतं की माझे माऊली ज्ञानोबराय पाठीवरती सुद्धा मांदे बाजू शकतात. ही ताकद संताची, ही ताकद संताची. तुमच्या तिकडे टाळी वाजवत नाही का कोणी? सवयच नाही. विठाला विठाला ऐका, तुकोबाराने जर या लोकांचा, या समाजाचा त्रास सहन केला नसता तर या लोकांना केव्हा कळलं असतं की माझा तुकोबारांचा गाथा सुद्धा पाण्यावरती तरंगू शकतो, गाथा सुद्धा पाण्यावरती तरंगू शकतो. ही ताकद संताची, ताकद संताची आहे. ऐका ना, तुकोबारांचं सुद्धा जीवन कसं होतं? ऐका, साक्षात सरस्वतीला वाटावं की मी तुकोबारांच्या जिभेचा संग करावा, जिभेचा संग करावा. ही ताकद संताची. ऐका, 5व्या वेदाचे निर्माते म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहे आणि वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकोबाराय आहे, तुकोबाराय आहे. ऐका, तुकोबारांचं जीवन कसं आहे? तुकोबाराय समर्थ आहे, समर्थ. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ.
समता ओ धन्य तुकोबा समता ओ धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ माझे तुकोबराय समर्थ समर्थ तुम्ही म्हणताल कस काय समर्थ तुकोबरांजवळ तर काहीच नव्हतं तुकोबराय सावकार असो सुद्धा शेवटी दुष्काळाच्या काळामध्ये तुकोबरांकडे काहीच राहिलं नव्हतं आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्रे घरे राखे असं जीवन तुकोबरांचं होतं असं जीवन तुकोबरायचं आहे बघा मग समर्थ कोण आहे या जगामध्ये फक्त मग म्हणा ना ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी मानवी जनालो आवर मैदानोनी शरणा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी समर्थ म्हणजे काय ऐका ज्याच्यामध्ये दुसऱ्याला देण्याची ताकद आहे त्याला काय म्हणायचं समर्थ आपण सुद्धा संसारामध्ये व्यवहार करतो पैसे देतो मग आपण पैसे दिल्याच्या नंतर आपण समर्थ झालो का नाही आपण देतो पण या जण घेतो त्याला समर्थ नाही म्हणायचं मग समर्थ कोण आहे तो ब्रह्मांडाचा धनी जो आहे चालक आहे मालक आहे तो परमात्मा फक्त समर्थ आहे मग तुकोबराय कस काय समर्थ म्हणायचं आपण ऐका दुष्काळाच्या काळामध्ये एक पत्नी तुकोबरांच्या अन्न करता मरण पावली ऐका दुसरी पत्नी म्हणजे जिजाऊ आई साहेब आमच्या जिजाबाई ऐका सुंदर असा संसार चालू होता तुकोबरांचं गोड असं नामचिंतन चालू होतं रोज भंडारा डोंगरावरती तुकोबरा भजना करता जायचे पण ऐका ना जिजाबाई म्हणायच्या महाराज मुलं रोज उपाशी झोपतात कालही लेकरं उपाशी झोपले आजही लेकरं उपाशी झोपले लेकरांना काहीतरी खाण्याची व्यवस्था करा सोय करा नंतर तुम्ही भजना करता जा तुकोबराय म्हणायचे ठीक आहे आवले मी अन्नाची काहीतरी जेवणाची व्यवस्था करतो नंतर भजना करता जातो असं बोलून असं खोटं बोलून तुकोबराय भंडारा डोंगरावरती भजना करता जायचे पण ऐका ना अर्ध्या रात्री आईच्या पोटाशी धरलेलं लेकरू जिजाबाईला अन्न मागतय आई मला फार भूक लागली ग आई काहीतरी खाण्याकरता दे त्यावेळेस जिजाबाईने काय करावं तटकन उठावं मिठाचा गोळा घ्यावा पाण्यामध्ये बुडवावा आणि लेकराच्या ओठावरतून फिरवावा लेकरू ओठ चाटत झोपी जायचं जिजाबाईंना वाटायचं की सकाळी लेकरू उठल्याबरोबर मला जेवायला मागणार अन्न मागणार तुकोबरायांकडे जिजाबाई आल्यात महाराज कालही लेकरं उपाशी झोपले 2-3 दिवस झाले लेकरं रोज उपाशी झोपतात बा महाराज मी कधी माझ्या माहेरांकडं माझ्या माहेरी तुमची कुठल्याच गोष्टीची तक्रार केलेली नाही मला सुंदर साडी नको मला दागिने सुद्धा नकोय पण महाराज ऐका माझे हात जोडून विनंती आहे की माझ्या लेकरांना अन्नाची व्यवस्था करा जेवणाची व्यवस्था करा तुकोबराय म्हणाल ठीक आहे मी काहीतरी काम बघतो आणि अन्नधान्याची काहीतरी व्यवस्था लावतो ठीक आहे तुकोबराय बाहेर निघाले तेवढ्यामध्ये जात असताना भंडारा डोंगरावरती नामचिंतन करण्याकरता जाणार तर एक सावकार भेटले सावकार म्हणू लागले का हो महाराज कुठे निघालात काय म्हणे जाणार भंडारा डोंगरावरती नामचिंतन करणार परमात्म्याचं भजन करणार ऐका ना मी तुमच्या पत्नीचा आणि तुमचा संवाद ऐकलाय तुम्हाला कामाची गरज आहे मलाही तीर्थयात्रे करण्याकरता महिनाभर बाहेर जायचंय तुम्ही एक काम करा तुम्हाला मी काम देतो माझं ज्वारीचं शेत आहे फक्त ते शेताचं राखण करायचं मी तुम्हाला अर्ध धान्य मी देऊन टाकेल अर्धी ज्वारी तुम्हाला देईल
तुकोबारे म्हणाल ठीक आहे, जे भांडारा डोंगरावरती नामचिंतन करायचं, भजन करायचं ते तुमच्या शेतामध्ये बसून करेल, पण मला नक्की काम काय आहे? काय नाही म्हणे, ज्वारी येत ना म्हणे, फक्त पाखराकडे लक्ष द्यायचं, चांगलं लक्ष द्यायचं. तुकोबारे म्हणाल ठीक आहे. तो सावकार तीर्थयात्रे करण्याकरता महिनाभरासाठी आहे आणि त्या शेतामध्ये जाऊन भजन करू लागले. विठ्ठल माझा 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 विठ्ठल शेतामध्ये भजन चालू आहे. ऐका ना पुरुष मंडळ, लक्ष देऊन ऐका, तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील. गोड असा प्रसंग आहे, तुकोबांचं गोड असं भजन चालू आहे. हा भजनाचा आवाज ऐकून सगळी ज्वारी डोलू लागलेली आहे, कंस डोलू लागले. खरंच लक्ष त्या ज्वारीकडे आहे की अरे बाबांनो, आज सोसाट्याचा वारा सुद्धा नाहीये, पण ही ज्वारी नक्की डोलते का हे शोध घेण्याकरता सगळे पाखरं त्या शेतामध्ये आले आणि गोड असं तुकोबांचं भजन चालू होतं, नामचिंतन चालू होतं. ऐका ना, भजन ऐकल्याबरोबर ते पाखरं सुद्धा डोलायला लागली, भजन करू लागली. काही पाखरं तुकोबांच्या विण्यावरती बसलेले आहे, काही पाखरं तुकोबांच्या मांडीवरती बसलेले आहे, काही पाखरं त्या ठिकाणी आपल्या चोचने तो विणा वाजू लागलेले आहे, धुनकार वाजू लागलेले आहे. त्यावेळेस तुकोबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अरे बाबांनो, माझ्या नात्यातल्या रक्ताच्या लोकांनी सुद्धा माझ्या बरोबर भजन केलं नाही आणि तुम्ही पाखरं असून सुद्धा माझ्या बरोबर भजन करतात, शोकांतिका वाटते. त्यावेळेस तुकोबा म्हणतात, संसारातील लोकांपेक्षा तुम्हीच माझे कोण आहात? सोयरे आहेत, सोयरे आहेत, नातलग आहे. त्यावेळेस वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे. तुम्ही सुस्वर आळवी ती पलवी, सुस्वर आळवी ती वृक्षवल्ली महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी मी सुस्वरे आवी ती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. गोड असं भजन करू लागले पाखरं, गोड असं भजन करू लागले.
त्या ठिकाणी तुकोबारा म्हणतात पाखरांना, लक्ष देऊ नका. अरे पाखरांना भजन करायचंय, पण रिकामे पोटाने भजन करायचं नाही. काय म्हटले तुकोबारा? अगोदर पोटभर जेवण करायचं, पोटाला पोटभर खायचं आणि नंतर काय करायचं? भजन करायचं. त्या ठिकाणी तुकोबारांनी खाण्याची व्यवस्था केली, पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या पाखरांनी आपल्या त्या ठिकाणी घरटे तयार केलेले आहे आणि भजन करायचे. अर्धा महिना होत आला, 15 दिवस होत आले. ऐका ना, त्या ठिकाणी तुकोबारांनी पाखरांकडे निवडून पाहिलं तर पाखरांची तब्येत सुधारली. तुकोबारा म्हणतात पाखरांनो, तुम्हाला भजन मानवलं वाटतं? पाखरांचं सांगते मी. पाखरांना म्हणतात पाखरांनो, तुम्हाला भजन मानलंय वाटतं, तब्येती चांगल्या सुधारल्यात तुमच्या, पण अर्ध्या पोटाने भजन करायचं नाही. जणू काय त्या गावामध्ये एकच शेत आहे, सगळे पाखरं फक्त एका शेतावरती दिसतात, एकाच ज्वारीवरती दिसतात. खायचे आणि भजन करायचे, खायचे आणि भजन करायचे. सावकारांना निरोप कळाला, जो सावकार बाहेर गेलेला होता तीर्थयात्रे करण्याकरता. सावकार, तुमची ज्वारी संपली. तुकोबारांनी सगळी ज्वारी पाखरांना खाऊ घातली. आता ते संसारिक जीव आहे, धावतच पळालं. तुकोबारा, माझ्या या शेतामध्ये मला 20 पोते ज्वारी होणार होती, तुम्ही मला 20 पोते मला ज्वारी दिलीच पाहिजे, दिलीच पाहिजे. तुकोबारा म्हणतात आता तुम्ही मला जे काम सांगितलं होतं ते मी काम बरोबर केलं. तो सावकार म्हणू लागला, काय काम सांगितलं होतं मी तुम्हाला? तुम्ही तर सांगितलं पाखरांकडे चांगलं लक्ष द्या. सावकारांनी डोक्याला हात लावला. सावकार म्हणू लागले की मी पाखरांकडे तुम्हाला लक्ष द्यायला सांगितलं, याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळी ज्वारी पाखरांना खाऊ घाला. त्याचा अर्थ असा होता की तुम्ही पाखराकडे लक्ष देऊन त्यांना हाकलून द्या, असा त्याचा अर्थ होता. मग तुकोबारा म्हणतात मी आता 20 ज्वारी पोते तुम्हाला आणून कुठून देणार? मला काही सांगू नका. मी तुमच्या लेकरा बाळांचा विचार करण्याकरता गेलो, पण माझेच लेकर बाळ तुम्ही रस्त्यावरती आणले. मला काही सांगू नका म्हणे, तुमचं घर विका, पण माझी 20 पोती ज्वारी मला द्या. मला तुम्हाला तुकोबारा समर्थ किती आहे त्याच्याबद्दल सांगायचंय. ऐका, तुकोबारा काय म्हणतात माहितीये का? सावकार, हात जोडून विनंती आहे, मी माझा राहतं घर विकतो, फक्त माझी जी पत्नी आहे ना तिला माहेरी जाऊ द्या. मी माझा राहतं घर विकतो आणि तुमची 20 ज्वारी पोती तुम्हाला आणून देतो. त्या ठिकाणी जगाच्या मालकाला काळजी पडली, हा बाबा पत्नी माहेरी गेल्याबरोबर घर विकल आणि 20 पोती ज्वारी द्यायला काही हरकत पाहणार नाही, विचार करणार नाही. जगाचा मालक एक वयस्कर बाबांचं स्वरूप घेऊन त्या शेतामध्ये आले. सावकार, काय झालं? काय बोलताय म्हणजे? तुकोबारांनी माझी सगळी ज्वारी जी होती ना ती पाखरांना खाऊ घातली. किती ज्वारी होणार होती तुमच्या शेतामध्ये? 20 पोते. हो, 20 पोते म्हणजे 20 पोते मला ज्वारी पाहिजे. ऐका ना, जगाचा मालक, आता ज्या ठिकाणी जगाचा मालक आहे तिथं काय कमी पडणार आहे का? नाही. जगाचा मालक म्हणू लागला, सावकार एक काम करा, जे उरलेले जे कंस आहेत ना त्याचं खळं लावा आणि जी ज्वारी होईल तुम्ही घेऊन टाका. आता 20 पोते तरी कशाला मागतात? कारण अर्धी ज्वारी तर पाखरांनी खाऊन घेतली. आता 20 पोतेच्या बदल्या 15 जर झाले तर 15 मागा, 10 झाले तर 10 पोते मागा. गरीबाचं घर तुम्ही तरी कशाला जाळता? आता शहाण्या माणसाला असं बोललेलं पटतं बरं का? पटतं. आता खळं लावलं. पूर्वीच्या काळामध्ये महिला मंडळ, पुरुष मंडळ, पूर्वीच्या काळामध्ये खळं लावल्याच्या नंतर त्याच्यावरती बैल फिरवला जायचा. कंसावरती बैलाचा पाय पडला की पडल्याबरोबर दाणे आपोआप बाहेर निघायचे आणि पोते भरले जायचे. काही भागाला त्याला बदलतात बघा, नंतर कंस बाहेर निघतात, दाणे बाहेर निघतात. बघता एक पोतं झालं, 10 पोते झाले, 10 पोतेचं 15 झाले, 15चे 20 झाले, 20चे 30 झाले, 30चे 40 झाले, 40चे करता 50 पोत्यावरती आकडा गेला. त्यावेळेस सावकाराने आपले दोन्ही हात त्या ठिकाणी जोडले आणि माफी मागू लागला. तुकोबारा, मी तुम्हाला ओळखलं नाही हो, तुमची परीक्षा घेण्याची मी या ठिकाणी ठरवलं होतं, पण मला माफ करा, मी संसारिक जीव आहे. त्यावेळेस तुकोबारा म्हणतात तसं काही नाही रे बाबा. त्यावेळेस सावकारांना म्हणू लागला की, सावकार म्हणतात मला ही 50 पोती ज्वारी नको, जी 20 पोती माझी ठरवलेली होती ती 20 पोतीच मला ज्वारी तुम्ही द्या. मग त्यावेळेस जगाचा मालक म्हणतो तुकोबारा,
तुम्ही 30 पोती जी उरलेली ज्वारी आहे ना ती घेऊन जा. त्यावेळेस तुकोबाराय तुम्हाला समर्थ किती आहे ते सांगायचं. तुकोबारांच्या घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा नव्हता. रोज लेकरं उपाशी झोपत होते तरी सुद्धा माझे तुकोबाराय समर्थ तुकोबाराय म्हणतात की मला 30 पोती ज्वारी नको, सप्त्यामध्ये वाटून द्या, सप्ताहामध्ये वाटून द्या. म्हणून तुकोबाराय समर्थ, म्हणून माझे तुकोबाराय समर्थ आहे. संतांचं जीवन हे स्वार्थ करता नाही तर परार्थ करताय. विठ्ठल आहे विठ्ठल. तुकोबारांच्या घरामध्ये अन्नाचं कणही नाहीये. काही लोक गावातील 4-5 लोक तुकोबारांकडे गेले. का हो तुकोबाराय, तुमचं जर वर्णन पाहिलं आम्ही तर आम्ही सदैव सोडे की जवळ येतात चोर धाके. चोरांना सुद्धा तुमच्या जवळ येण्याकरता धाक पडतोय, धाक लागतोय. तुमच्या घरामध्ये अन्नाचा कणही नाहीये. रोज लेकरं उपाशी झोपतात पण तुमच्या चेहऱ्यावरती आम्हाला रोज समाधान दिसतंय, रोज सुख दिसतंय. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात या समाधाचं कारण काय आहे. अभंगाच्या प्रथम चरणात नाम घोष करू हरि कथा, सदा 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 नाम घोष करू हरि कथा, करू हरि कथा, नाम घोष करू हरि कथा, नाम घोष करू हरि कथा. सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख जानो सर्व अलंकार, सर्व सुख जानो अलंकार, सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख जानो सर्व अलंकार, सर्व सुख जानो सर्व अलंकार, सदा सदा नाम घोष करू हरि कथा, सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय म्हणतात आम्ही अखंड चिंतन केलंय, अखंड भजन केलंय. अनेक साधू संतांनी सुंदर असं भजन केलं, सुंदर असं भजन केलंय. म्हणून त्यांच्याजवळ सुख आहे, त्यांच्याजवळ समाधान आहे. आपल्याला संसारामध्ये सुख मिळणार नाही. माणसाला वाटतं गाडी झाली, गाडी घेतली की सुख मिळणार, बंगला झाला, घर झालं की सुख मिळणार. मिळालं का सुख? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मुक्ती नाही केला, निशाश न पावला, माया व्यक्तीला जीव सुखाची आशा जन्म गेला, मुक्ती नाही केला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. संसारामध्ये तुम्हाला सुख मिळणार नाही का? संसार जो आहे तो दुःखाने भरलेला आहे. सुखाचा
संसार महाराज तुमचं हा मुकुंद महाराज वय झाल्यामुळे होतं बरं का मागं पुढे बाकी काही नाही महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे काय गोड गाता होत महाराज महाराज तुमच्या भागाला चांगलं आहे आमच्या भागाला फार अवघड आहे बरं का असं चालीला जर आपण ते सरगम काय लागलो सारे निसाचं म्हण लागलो खालचे म्हणते आमच्या तिकडचे काय निसायचं ते नंतर निसा कीर्तन झाल्यावर आधे कीर्तन होऊ द्या पण खरंच तुमचं भाग्य आहे की असे गुणवान मंडळी तुमच्या कार्यक्रमाला आहे पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण असं गायन करणं मृदंग वाजवणं लय अवघड आहे महाराज खूप अवघड आहे कारण ही सरस्वती कुणालाही प्राप्त होत नाही फार सायास करावं लागते अभ्यास करावा लागतो कुठेतरी आपल्याला ते मिळतं सरस्वती मिळते गायन फार अवघड आहे बाबा फार अवघड आहे किती अवघड आहे सांगू का गायन या तिन्हीपेक्षा फार अवघड आहे गायन कीर्तन करून करून जर पाय थकले पाय दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतात अगं कीर्तन करून करून प्रवास करून करून पाय फार दुखू लागले पाय जरा दाबून दे चोपून दे पखवाद वाजून वाजून जर महाराज हात दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतायत अगं पखवाद वाजून वाजून हात फार दुखू लागले हात जरा दाबून दे चोपून दे आता गायन करून करून जर गळा दुखू लागला म्हणता येईल का गळा दाबून दे हा तू म्हटले तर देईन ना दाबून ती गळा विठाला विठाला मृदंग वाजवणं काही एवढी सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला फार अवघड आहे महाराज मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते ऐका मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते जशी यांच्या आहे तशी गायनाचार्यांच्या कंठात ताकद लागते कीर्तनकाराच्या फेट्यात ताकद लागते पण ऐका कमिटी मंडळ हे सगळं गोळा करणं सोपी गोष्ट नाही तुमच्या सुद्धा नोटात ताकदच लागते विठाला विठाला मृदंग वाजवणं सुद्धा खूप सोपं वाटतं का लोक म्हणतात हा इकडून इकडून 2-3 थापा मारल्या लोक सहज 10-15 हजार रुपये देतात बरोबर आहे ना हा पण तेवढं सोपं नसतं ते फार अवघड आहे महाराज एका ठिकाणी कीर्तना करता गेले आता मला जास्त काही कळत नाही महाराज त्यातलं पण थोडा फार वाजवते बरं का 2 मृदंगचार्य होते नवीन भागाला गेले होते एका महाराजांना मी म्हटलं महाराज तुमचा मृदंग जरा कमी झाला म्हणजे काय स्वरातून उतरला कमी झाला बाबा मग त्या महाराजांनी काय केलं पाहिजे बरं पखवाद उभा करून स्वरामध्ये लावून घ्यायला पाहिजे ते महाराज एवढे पुढचे निघले पखवाद उभा केला आणि बोटाने मोजू लागली मला म्हणे ताई काय बोलता म्हणे दुकानामधून जेव्हा घेतला होता तेव्हा पण एवढाच होता आणि आता सुद्धा एवढाच आहे म्हटलं कशाला बोलायचं पाहुणे निघाचा अंदाज आहे आपला इथं कीर्तन रंगामध्ये आलं महाराज 2 मृदंगचार्य पण दोघांचाही काल मला मेळ लागाना म्हटलं जाऊ द्या कशाला बोलायचं कीर्तन रंगामध्ये आलं दोघांनाही मी हात केले म्हटलं थांबा मी जसं जसं पुढं गायन काम करण तसं तुम्ही माझ्या पाठी मागं चालायचं म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ असा होता की मला जरा समजून घ्या ते एवढे पुढचे निघले महाराज एवढे पुढचे निघाले उठून उभा राहिले पखवाद डोक्यावरती घेतले माझ्या पाठीमागं गेले मला म्हणे ताई तुम्ही पुढे गायन काम करा आम्ही तुमच्या पाठीमागं चालतो मी म्हटलं इथं भेटले वरती भेटू नका विठाला विठाला संसार फक्त दुःखाने व्यापलेला आहे दुःख बांधावाडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोणी सुखाचा विचार नाही कोणी सुखाचा विचार नाही कोणी हा दुःख दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुख मिळणार नाही समाधान मिळणार नाही कारण संसारामध्ये सुख नाहीच
त्याचं फक्त प्रतिबिंब आहे त्यात जो दुखी सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो दुखी तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई जो दुखिया और जो दुखिया 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 प्रजा दुखिया 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 संसारामध्ये आपण जिकडं पाहिलं तिकडं फक्त लोक कसे आहेत दुःखी आहे दुःखी आहे म्हणून जर नामचिंतन केलं भजन केलं तरच तुम्हाला सुख मिळणार तर तुम्हाला समाधान मिळणार संतांनी गोड असं भजन केलं आपण सुद्धा कधीतरी भजन केलं पाहिजे नामचिंतन केलं पाहिजे जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा शाम जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा शाम मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा नाम हो मर भी गया तो भी तेरा लेता रहूंगा नाम गवळणी काय सुंदर भजन केले काय सुंदर भजन केलंय कन्हैयाकडे प्रार्थना केली आहे काना या डोळ्याची पापणी आम्हाला नसती दिली तरी बरं झालं असतं का मला सांगा पुरुष मंडळ या डोळ्याच्या पापणीला झाकण्याकरता किती तास लागतात आपल्याला हा येऊ का चहा घेऊन मी हा किती तास लागतात आपल्याला हा 1 सेकंदाच्या अगोदर लावते तिला पापणी म्हणतात पण ऐका ना त्या गवळणी प्रार्थना करतात का ना या डोळ्याची पापणी आम्हाला नसती दिली तर बरं झालं असतं का ही डोळ्याची पापणी जेव्हा जेव्हा झाकते ना रे का ना तेवढा वेळ काय म्हणतात त्या तेवढा वेळ तुला न पाहता जातो काली काली अलगोगी फन्ने क्यों डाले काली काली अलगोगी फन्ने क्यों डाले हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले हमें जिंदा रहने दे हे मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले तुम्ही को बारक हे मीठे मीठे देना तुम्ही को बारक हमारी नजर से निगाहें हटा ले हमारी नजर से निगाहें हटा ले हमें जिंदा रहने दे मुरली वाले 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 मुरली वाले मुरली वाले मुरली वाले काय गोड भजन केलंय गवळणीने आपण सुद्धा भजन केलं पाहिजे महिला मंडळ पुरुष मंडळ हे शरीर आपल्याला मिळालंय सहजासहजी मिळालं नाही हो त्याचं भजन करण्याकरता त्याचं नामचिंतन करण्याकरता स्मरण करण्याकरता देवाने एवढं सुंदर शरीर दिलंय ऐका ना एवढे सुंदर पाय आपल्याला दिले पुरुष मंडळ कशा करता हो हा कशा करता तीर्थयात्रेला जाण्याकरता पंढरपूरची वारी करण्याकरता देवाने एवढे सुंदर पाय आपल्याला दिलेले आहे पण माणूस एवढा विचित्र आहे या पायाने दुकानात जातो किराणाच्या म्हणायचंय मला पण पंढरपूरची वारी करत
नाही. महिला मंडळ देवाने एवढे सुंदर हात आपल्याला दिले, कशा करता? हा, बांधक वरायला नाही, टाळी वाजून टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, गुढी उभारावी, गुढी उभारावी, वाटती चालावी वाटती चालावी, पंढरीची टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी. टाळी वाजून भजन करण्याकरता देवाने एवढे सुंदर हात आता आपल्याला दिले. ऐका, आणखी एक काम देवाने आपल्याला दिलेलं आहे, दान धर्म करण्याकरता देवाने एवढे सुंदर हात दिले. पण माणसाला कुठं काय दान करावं हेच कळत नाही. मला सांगा, शबरीनं या दोन्ही हातानं देवाला काय दिलंय? हा, काय दिलं? गुलाबजामुन काय दिलं? हा, बोर दिले, बोर. काय भजन केलंय तिने सुंदर. राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जिंदगी के दुख सारे मिट जाएंगे, राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग सारे खुल जाएंगे, राम आएंगे. किती सुंदर भजन केलंय. शबरीनं काय दिलंय? दोन्ही हातानं बोर दिले. मला सांगा, सुदामजीनं भगवान कृष्णाला काय दिलंय? हा, मुष्टीभर का किलोभर? मुठभर पोहे दिले. त्याच्या बदल्यामध्ये माझ्या भगवान परमात्म्यानं काय दिलंय? सोन्याची नगरी दिली. म्हणून दान धर्म करण्याकरता देवाने एवढे सुंदर हात दिले. पण ऐका ना, माणसाला कुठं काय दान करावं, कसं दान करावं हे कळत नाही बरं का. एका ठिकाणी कीर्तना करता गेले आणि कीर्तन झाल्याबरोबर एक वयस्कर बाबा माझ्या जवळ आले आणि बाबांनी दर्शन घेतल्याबरोबर 100ची नोट माझ्या पायावरती ठेवली. तुमच्या तिथं परंपरा आहे का? हा, आहे का महिला मंडळ? आहे का? नाही, काळजी करू नका, आजपासून चालू करा. महिला मंडळ म्हणतील आम्ही पैसे आणले नाही, त्याला हुशार आहे. काय म्हणतील त्या? आम्ही पैसे आणलेले नाही. काळजी करू नका, मी सोनं सुद्धा घेते. बाबांनी 100ची नोट माझ्या पायावरती ठेवली. मी म्हंटल बाबा, म्हातारपणाला वय झाल्याच्या नंतर माणसाकडे पैसे असलेच पाहिजे. 100ची ठेवू नका, 10ची ठेवा. मला म्हणे नाही दीदी राहू द्या म्हणे 100ची. ती नोट मी माझ्या पर्समध्ये ठेवली. दुसऱ्या दिवशी माझ्या संस्थेतील विद्यार्थीने ती माझी नोट पाहिली आणि सगळे मुलं हसू लागले. मला म्हणे आई ही नोट तुम्हाला कोणी दिली? म्हटलं काल ज्या गावामध्ये आपलं कीर्तन होतं ना, तिथं एक वयस्कर बाबा आले होते आणि त्यांनी मला ही 100ची नोट दिली. मला म्हणे आई तुम्ही ही नोट पाहिली का? ती नोट मी उघडली, अर्धी 10ची आणि अर्धी 100ची होती. म्हणजे बाबाने कुणाला फसवलं? कीर्तनकाराला. पण आम्ही एका गावचं पाणी पित नाही. लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर, कोरोनाचा काळ गेल्याच्या नंतर फार दिवसानं पैठणला गेलो गुरुजीच्या दर्शनाकरता. आता गुरुजीचं नावही सांगत नाही, पाहुणे निघायचा अंदाजे. गुरुजींचं दर्शन घेतल्याबरोबर ती 100ची नोट मी माझ्या गुरुजींच्या पायावरती ठेवली. माझे गुरुजी मला म्हणतात दीदी अगं 100ची ठेवू नको, 10ची ठेव. मी म्हटलं गुरुजी राहू द्या, फार दिवसानं दर्शन झालं. म्हटलं राहू द्या. गुरुजीने ऐकलं नाही. तेवढ्यामध्ये गुरुजींनी काय केलं ऐका, 500ची नोट काढली आपल्या खिशातून आणि माझ्या हातावरती ठेवली. मी विचार करू लागले आपल्याकडून अधर्म घडतोय, पाप घडतोय. आपण आपल्या गुरुजींना फसवतो. जे खरं आहे ते आपण आपल्या गुरुजींना सांगितलं पाहिजे. मी म्हटलं गुरुजी जी मी तुम्हाला 100ची नोट दिलेली आहे ना, ती अर्धी 10ची आहे आणि अर्धी 100ची आहे. पण ते कोण होते? माझे गुरुजी होते ते. मला म्हणे दीदी तुझ्या हातातली तू 500ची पाहिली का?
ती नोट उघडली मी, अर्धी 500, मध्ये 20, कोपऱ्यात 5, म्हणजे गुरुजींनी मलाही ओव्हरटेक केलेला होता. देवाने हात दिले त्याचं भजन करण्याकरता. विठाला विठाला मुख दिले त्याचं भजन करण्याकरता, कान दिले श्रवण करण्याकरता. ऐका, मुखाबद्दल तोंडाबद्दल मी बोलून जाईल. माणसाचं फक्त बोलणं जर गोड असेल तर सगळं जग जिंकतो माणूस. ऐका, एखादा पुरुष सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमामध्ये पडेल. एखादी स्त्री सुंदर असेल, एखादा पुरुष तिच्या प्रेमामध्ये पडेल. पण ऐका, आपल्या तोंडातील वाणी जर गोड असेल तर सगळं जग आपल्या प्रेमामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. माणसाचं बोलणं गोड पाहिजे, माणसाचं बोलणं गोड पाहिजे. देवानी शरीर दिलंय त्याचं भजन करण्याकरता, त्याचं नामचिंतन करण्याकरता. आज पहिला दिवस आहे, वाटलं नाही आज पहिला दिवस आहे म्हणून. तुकोबारा म्हणतात आपण सुद्धा समाधान पाहिजे असेल, सुख पाहिजे असेल, नामचिंतन करा, भजन करा. आता टाळकरी मंडळी जरा थांबली, खाली बसलेली माझ्या पाठीमागं भजन म्हणायचं. तयार आहे का बचत गट? श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय श्रीराम. एक काम करा, अगोदर पुरुष मंडळ म्हणतील, नंतर महिला मंडळ म्हणायचं बरं का. पण कुठलाही धार्मिक कार्यक्रम असू द्या. काय झालं भैया? आवाज दे ना. इकडे 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 इकडे, लय वेळची चुळबुळ चालली त्यांची. इकडे, काय नाव बाळा तुझं? रणवीर. आडनाव काय? जाधव. किती भाऊ आहे तुम्ही? एकच आहे का? लग्न झालं? बस मग खाली. पुरुष मंडळ कुठलाही धार्मिक कार्यक्रम असू द्या, संख्या जास्त कुणाची असते? हा, महिला मंडळ. सब तर महिला मंडळ. पारायण असेल तर महिला मंडळ. भागवत कथा असेल तर महिला मंडळ. हरिपाठ असेल तर महिला मंडळ. कीर्तन असेल तर महिला मंडळ. पंगत असेल तर पुरुष मंडळ. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असतो आमच्या. ऐका, पुरुष मंडळ तुम्हाला एक तोडगा सांगते संसाराचा. संसार जर गोड व्हावा असं वाटत असेल तर आमच्या महिला मंडळांना काहीच लागत नाही, फक्त त्यांना गोड बोलायचं, काहीच लागत नाही. तुमच्या तिकडे जास्त पीक कोणतं आहे बरं? हा, ज्वारी का? हा, तर शेतामध्ये गेल्या बरं का, सकाळपासून रोजाने गेलेल्या आहेत, थकून भागून जर घरी आल्याच्या नंतर तुम्ही फक्त म्हणा, एवढं म्हणणार तर नाही तुम्ही, गॅरंटी आहे, फक्त म्हणून बघा. तिला फक्त म्हणायचं, अगं तू बस, तुझ्या करता चहा बनवतो, असं म्हणून पहा बरं. तुम्ही जर असं म्हटले ना गोड बोलून, तुम्हाला एक वाक्य सांगते, लिहून देते, तिच्या गुडघ्याची वाटी सटकेल राहू द्या, पण तुम्हाला भजच करीन ती. पण तुम्ही गोड बोलत नाही, गोड बोलत नाही. आपण संसार गोड व्हावा करता गोड बोलावं लागतं. ऐका, महिला मंडळ आपण वड पुजायला जातो बघा. वडपाव जाताना तुम्ही वडापाव जातो का नाही? हा, वड पुजायला निघल्याच्या नंतर त्या ताटामध्ये काय काय असतं बरं? काय काय असतं पूजा करता? हा, पीस असतो, खारीक, वाटी, बरोबर का नाही? हा, बिंडला असतो दोराचा. आणखीन त्याच्यामध्ये काय असतं? हा, आंबा असतो, बरोबर का नाही? हा, आपण जर पूजाला निघालो तर घरचे काय म्हणतात माहितीये का? कुठं कुठं काय म्हणतात ते? हिला असं वाटतं आंबा फेकून आणावं याला. पण आपणही कमी नसतो. यांनी जर पांढरे शुभ्र कपडे घातले की आपण म्हणतो कुठं कुठं, कोण आहे बरोबर. आपणही नीट बोलत नाही. त्यांना असं वाटतं पांढरे कपडे काढाव आणि बनेलवर गावामध्ये हिंडाव, पण हिच्या नादी लागू नये. म्हणून संसार जर गोड व्हावा असेल वाटत असेल तर माणसाने गोड बोललं पाहिजे, गोड बोललं पाहिजे. म्हणून पुरुष मंडळ अगोदर तुम्ही भजन म्हणायचं, नंतर महिला मंडळ म्हणतील. श्रीराम जय राम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. आता महिला मंडळ तुम्ही म्हणायचंय, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम,
जय राम जय जय राम. सगळ्यांनी मिळून भजन म्हणायचं. हा टाळी. हा श्रीराम जय राम जय पुरुष मंदिर राधे राधे. महिला म्हणतील राधे राधे पुरुष म्हणतील राधे राधे. मुलांनो तुम्ही म्हणा राधे राधे. मुलांनो तुम्ही म्हणा राधे राधे. राधे 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 ओ राधे 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 ओ राधे राधे. मला सांगा महिला मंडळ पुरुष मंडळ तुम्हाला भजन करत असताना घरची आठवण आली का? हा नाही. उद्या तुम्हाला कुठे जायचंय याची आठवण आली का? नाही. यालाच म्हणायचं सुख, यालाच म्हणायचं समाधान. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस गडावरती राहत होते त्या गडावरती सुद्धा ज्या वेळेस त्यांना सुख लाभत नव्हतं, समाधान लाभत नव्हतं, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे, भजन करायचे, नामचिंतन करायचे. ऐका, परिणाम काय झाला, फळ काय मिळालं? तुकोबांची भक्ती आणि शिवाजी महाराजांची शक्ती दोन्ही एक निर्माण झाले. त्यावेळेस स्वराज्य निर्माण झाले, त्यावेळेस स्वराज्य निर्माण झालंय. परिणाम कशाचा? नामचिंतनाचा. ऐका, कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय, पण धन्यता कुणाला दिली? धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. सगळ्यांनी टाळी वाजून म्हणायचं बरं का. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, आज पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मोगलांची सत्ता द्यावी, दुर्बळाला नव्हता कैवारी, भोळ्या बहिणीला संकट तारी, नव्हता कैवारी कोणी त्यावेळी. मनी जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत, मनी जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत, तरी विनंती आई तुम्हाला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मनातून म्हणा. ऐका, ज्यांनी स्वराज्य निर्माण केलंय त्यांनी सुद्धा तुकोबारायांबरोबर भजनच केलंय.
नामचिंतन केलंय त्यांना सुद्धा माहिती होतं की भजनाशिवाय आपल्याला सुख मिळू शकत नाही, समाधान मिळू शकत नाही. म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. आता राहिले आणखी किती चरण राहिले? 3 राहिले. घेऊ का पुढं? ऐका, संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपल्याला एकदा विठोबा रखमाई भजन घ्यायचं. विठोबा सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय दिलो तसो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. खरंच या गावामध्ये काय ना गणेगाव ना, हा, या गावामध्ये आल्याच्या नंतर खरंच फार असा आनंद वाटला बरं का. गावाचं वातावरण, सप्ताहाचं वातावरण पवित्र आहे, पवित्र आहे. देवाची कृपा आहे तुमच्यावरती. खरंच मला या ठिकाणी आल्याच्या नंतर वाटलं नाही की आज कीर्तनाचा पहिला दिवस आहे, प्रथम दिवस आहे. कारण कुठेतरी तुमची प्यार में ऐसी महफिल सजाई मजा आ गया. गोड असं वातावरण आहे. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. सर्व आमचे गायक असतील, गायक मंडळी, वादक, शिष्टमौले दादा